आजची रेसिपी आपली मिसळ पाव बनवायचा आहे. त्याला आपण पावशेर मटकी घेतलेली आणि त्याला लागणार सामान. तर चला आता आपण पहिला गॅस चालू करून घेऊ आणि पातेलं ठेवू. त्याला पातेलं ठेवलंय. आता आपण तेल टाकून घेऊ त्यात पहिल्या. त्याला आपण लगेच टाकायची मोहरी. मोहरी टाकून घ्यायची. मोहरी टाकली की जिरी पण टाकून द्यायची. कढीपत्ता कढीपत्ता टाकलेला आहे. त्याला आता आपण आधी हलवून घ्यायचे. कांदा टाकून घ्यायचे. एक कांदा आपण टाकलेला आहे त्याला बी चांगला भाजून घ्यायचा एकदम गोल्डन कलर येईपर्यंत. अद्रक लसणाची पेस्ट टाकून घे. लसणाची पेस्ट आपली टाकलेली आहे तर त्याला बी आपण चांगला हलवून घ्यायचे. थोडीशी हळद टाकायची. थोडी हळद टाकली. थोडस मीठ पण टाकायचं. त्याला हलवून घ्यायचं. तो टाकून द्यायचा. त्याला बी चांगला आता हलवून घ्यायचं चांगलं परत. कांदा झालेला आहे. टोमॅटो पण आता लगेच ठेवायचं. त्याला थोडी कस्तुरी मेथी टाकून द्यायची. थोडी धना पावडर पण टाकायची. थोडीशी आपली परत मटन मसाला थोडा टाकायचा. त्याला चांगलं की हलवून घ्यायला. चटणी घरची टाकून द्यायची. त्याला पण चांगलं हलवून घ्यायचे. एकदम छान पैकी हलवायचं. भाजलेलं आहे आता सगळं एकदम छान पैकी. चांगलं तेल सुटोस तर परतून घेतलेलं आहे एकदम छान पैकी. पावडर टाकायची. थोडी कोथिंबीर टाकायची. थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची. तर आता हे आपलं मस्त पैकी छानस परतून झालेलं आहे. तर आता यात आपण ही धुतलेली मटकी टाकून घ्यायची. तर आपण चांगला हलवून घ्यायची. एकदम छान पैकी त्याला मिक्स करून आधी परतून घ्यायची. तर आता ही मटकी आपली चांगली परतून द्यायची. एकदम छान पैकी आता त्याला तेल चांगलं तेल सुटू द्यायचं थोडं. आपल्या मटकीला छान पैकी परतलेलं आहे. एकदम छान झालेले आहे. एकदम मस्त. आता त्याला आपण पाणी टाकून घ्यायचं. आता आपली मिसळ झालेली आहे टाकून. तर आता होईपर्यंत आपण जरा तिला उद्या मग बघ. मिसळ बनलेली आहे. आपण काढून घेऊया. आता आपलं मिसळचं काढून घेतलेलं आहे. आता आपण हे फरसाण यात टाकायचंय.
गरम गरम मध्ये. तर आता आपण पहिला टाकू कांदा थोडासा, नंतर टाकू तर ह्याला कोथिंबीर. तर ही आपली मिसळ छानपैकी बनवून झालेली आहे एकदम. आता खायला बसायचं.